तर आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकानं मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे। मिठी नदी कंत्राट घोटाळ्यात आतापर्यंत 10 कंत्राटदारांची चौकशी झाली आहे। मागच्या 20 वर्षांपासून हा प्रकल्प सुरू आहे। 1100 कोटी रुपयांचं कंत्राटही देण्यात आलं होतं। एकूण 18 कंत्राटदारांना या काळात कंत्राट देण्यात आलं, हे प्राथमिक चौकशीतनं निष्पन्न झालंय। 2005 ते 2021 पर्यंत सर्व कंत्राटाची तपासणी ही केली जाते। मात्र या प्रकल्पातून गाळ काढण्याच्या प्रक्रियेमध्ये अनियमितता असल्याचंही दिसून आलंय। आर्थिक गुन्हे शाखेकडनं आता तपास सुरू झालेला आहे। गेल्या 20 वर्षांपासून प्रकल्प सुरू आहे आणि त्यामुळेच 10 कंत्राटदारांची चौकशी केली जाते। मिठी नदीच्या स्वच्छतेच्या प्रकल्पामध्ये घोळ झाल्याचा संशय आणि त्यातूनच आता आर्थिक गुन्हे शाखेकडनं तपासणी सुरू आहे।